निमित्ताने लोकसभेची उमेदवार म्हणून बीड जिल्ह्याकडे जात आहे। बीड जिल्ह्यामध्ये जात असताना रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक मतदारसंघात म्हणजे पुणे तिथे काय होणे, कारण पुणे हे पुण्यनगरी ही आपली सांस्कृतिक राजधानी, शैक्षणिक राजधानी महाराष्ट्राची आहे आणि या पुण्याचा उमेदवार माझ्या युवा मोर्चातील माझे सहकारी मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळचे मुरली मोहोळ आहेत, म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास आलेली आहे। यानंतर मी नगरमध्ये जाणार आहे। रस्त्यामध्ये जागोजागी मुंडे साहेबांवर प्रेम करणारे, माझ्यावर प्रेम करणारे लोक थांबलेले आहेत। त्यांचे सत्कार, त्यांच्या शुभेच्छा, त्यांचे आशीर्वाद स्वीकारत मी पुढे जाणार आहे। आज माझ्या दिवसाची सुरुवात आमच्या माधुरी ताईंनी मला ओवाळलं, कारण त्या माझ्या मोठ्या भगिनी आहेत, त्यांनी मला ओवाळून सुरुवात केली आहे। त्याच नात्याने मुरलींची मी मोठी बहीण असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे। मी मनापासून त्यांना शुभेच्छा देते। ईश्वर करो त्यांना मोठा विजय प्राप्त हो आणि या पुण्याच्या सेवेसाठी एक हक्काचा खासदार म्हणून त्यांनी दिल्लीमध्ये जावं, यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते। त्याच्यानंतर नगरला जाणार आहे, तिथले उमेदवार तिथे माझ्या भेटीसाठी येणार आहेत। त्यामुळे असं करत करत शेवटी माझ्या जिल्ह्यात मी पहिलं पाऊल उद्या दुपारी ठेवेन असा माझा निर्णय आहे, असा माझा कार्यक्रम आहे। आता तुम्ही विचारा। निवेदन काही नाही रे कई सीट कब तक अब तक नहीं आ पाया है, सामने एक और सीटों पे लड़ रहा है। आता मराठी संपवता का तुम्ही? जो सवाल हिंदी में है उसका हिंदी में। मैं आज मेरे चुनाव क्षेत्र में जा रही हूँ। लोकसभा की उम्मीदवार के नाते मैं अपने चुनाव क्षेत्र में जाते हुए जो भी चुनाव क्षेत्र